चला जास्तीचा वेळ घेऊ नका मित्रांनो, मॅचला सुरुवात करा. चला पंच आपण देखील दखल घ्या. चला चला मॅचला होते सुरुवात. दोन्ही टीमला देऊया खूप साऱ्या शुभेच्छा या स्पर्धेच्या माध्यमातून. ठिकाणी स्टार्ट आहे आणि बरोबर 15 मिनिटाच्या आतमध्ये 3 षटकं कव्हर करावी लागतील. मॅचला होते सुरुवात आणि दोन्ही टीमला देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. आरोही 11 वाघाचीवाडी आणि त्यांच्या विपक्ष जय हनुमान किसर शो अँड गुड गेम अँड क्वालिटी क्रिकेट. पहिला बॉल ऑन साइडला, फटका चांगला होता, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. बॉलला पाठवून दिलं सीमारेषा पार. आला एकना त्याच्या बॅट मध्ये हा षटका. बॉलवर षटकार वसूल केलाय. अभय बॉलिंग ट्रॅक वर आलाय. पहिल्या बॉलवर षटकार वसूल केलाय. खूप चांगली शिवमात इथे सुरुवात करताना आपण एकनाच्या बॅट मधनं पाहतोय. 6 धावा टीमच्या स्कोर कार्डवर चांगली सुरुवात म्हणायला हरकत नाही. सध्या आरोही 11 वाघाचीवाडी आणि त्यांच्या विपक्ष जय हनुमान किसल दोन संघांच्या दरम्यान हे मॅच आपण पाहतोय. अभय याच्यावर आक्रमकता स्वीकार केले बॅटरने. बॅटने पोहोच केले. लक फॅक्टर ऑन होते. नशिबाची साथ मिळते. बॉल थांबतोय की नाही. आउटफील्ड अत्यंत वेगवान आणि त्याचा पुरेपूर वापर आणि पुरेपूर नशिबाची साथ मिळताना पण जे मात्र बॅटर एकनाथला धावसंख्या 4 ने पुढे सरकली. धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र 10 या आकड्यावर. चांगली सुरुवात म्हणायला हरकत नाही या गोलंदाजी करणारे बॅटिंग करणारी टीम म्हणजेच वाघाचीवाडी या संघाची, कारण की 2 बॉलवर 10 रन्स इथे जोडल्या गेल्या टीमच्या खात्यामध्ये. अभय बॉलिंग ट्रॅकवर ऑन साइडला बोलवलं, टर्न केले, पुन्हा एकदा बॉलला पाठवून दिलाय फाईन लेग क्षेत्रामध्ये. सीमारेषा पलीकडे एकनाथ याचं आक्रमण आलाय. हो आणखीन एक षटकार. आतापर्यंत 3 बॉल मध्ये 16 धावा खर्च केला गोलंदाज अभयने. थोडीशी ते नाजूक असे अवस्था बॅटिंग करणाऱ्या टीमची आपण पाहतोय. फिल्डिंग करणाऱ्या टीमची माफ करा आणि बॅटिंग करणाऱ्या टीमची खूप चांगली अशी अवस्था पाहतोय, चांगली परिस्थिती पाहतोय. कारण की 3 बॉलवर 16 धावा ज्यामध्ये इक्वलल्या गेल्या. पाटर एकनाथ याचं आक्रमकता या मॅच मध्ये पाहतोय. पुढील बॉल पुन्हा डाऊन साइडला बोलवलं, टर्न केलं, डीप मध्ये क्षेत्ररक्षक खाली क्षेत्र निवडलं, बॉलला पाठवून दिले आहे लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. एकनाथच्या बॅटमध्ये आलेला आणखीन एक दर्जेदार चौकार. 6-4 6-4 अशी काही अवस्था बॅटिंग करणाऱ्या टीमची आपण पाहतोय. सध्या बिकट अशी अवस्था बाकफुटवर जो मात्र क्रमांक 1च्या षटकामध्ये अभयला देखील पाहतोय. कारण की आतापर्यंत 4 बॉल फेस केले. 4 बॉलमध्ये फक्त 20 धावा खर्च केल्यात. अजून शेवटचे 2 बॉल शिल्लक असे. क्रमांक 1च्या षटकामध्ये स्टील 2 टू गो. कमबॅक करावा लागेल. विकेट घेणं महत्वाचं राहील. एकनाथ ज्याने मात्र अक्षरशः धावांचा पाऊस पडला या मॅच मध्ये आणि या इनिंग मध्ये एकनाथला देखील पाहतोय. थोडस फिल्डिंग सजावट चेंजेस करताना देखील पाहतोय. कारण की आता बॉल फेस करावे कुठे हा देखील मोठा प्रश्न निर्माण झाला असेल फिल्डिंग करणाऱ्या टीमसाठी. अभय बॉलिंग ट्रॅकवर आहे आणि 20 धावा खर्च केल्यात. पुढील बॉल बाकफुटवर जाऊन कट केला. इनफिल्ड मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहे. चेंडू डिरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला परंतु यश प्राप्त झालं नाही आणि एकच सिंगल इक्वली केले. एकापेक्षा अधिक मिळणार नाही. धावफलकावरती 21 लॉस ऑफ 0 विकेट. 21 या आकड्यावर जाऊन पोहोचले. स्टील 1 टू गो. शेवटचा बॉल शिल्लक असेल. षटक क्रमांक 1 मैदानामध्ये मार्गस्थ आहे. 4 षटकांची मॅच असेल. काय घडेल मॅच मध्ये हा देखील आता मोठा प्रश्न निर्माण झाला असेल. बॉलिंग ट्रॅकवर अभय आणि ऑन स्ट्राईकला नरेश असेल. त्याने अद्याप मात्र कोणता चेंडू खेळला नाही, फेस केला नाही या मॅच मध्ये. चला जास्तीचा वेळ घेऊ नका. शेवटचा बॉल असेल. 15 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला षटक कव्हर करायचे. 3 शॉर्ट बॉल हुक केलाय आणि इथे 4 धावा बुक केल्यात. केलाय बॉल डिब्बाकड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे आलाय. हा नरेशच्या बॅटमधनं चौकार. 4
एक ओव्हरचा खेळ समाप्त झाला. एक ओव्हरमध्ये तब्बल टीमच्या स्कोर कार्डवर धावसंख्या 25 लॉस ऑफ 0 विकेट 25 या आकड्यावर जाऊन पोहोचले. क्रमांक 2च्या षटकाला होते सुरुवात आणि या क्रमांक 2च्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज समीर याला इन्व्हाइट केलंय. समीरला इथे चांगली कामगिरी करावी लागेल. कशा प्रकारे इथे कमबॅक करून दिलं आपल्या संघासाठी समीर हे देखील पाहणं गरजेचं राहील. चला जास्तीचा वेळ घेऊ नका मित्रांनो, विनंती करतो. आतापर्यंत तुम्ही एका ओव्हरसाठी 5 मिनिटे म्हणजे 5.5 मिनिटे ऑलरेडी यूज केलेत आणि 15 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला ते 3 षटकं इथे कव्हर करावी लागते. जास्तीचा वेळ घेऊ नका मित्रांनो. चला समीर बॉलिंग ट्रॅकवर आलाय. 25 लॉस ऑफ 0 विकेट 25 धावा टीमच्या स्कोर कार्डवर. खेळाच्या पूर्वार्धामध्ये जबरदस्त बॅटिंग ज्याची पाहायला मिळाली. एकनाथ तो मात्र ऑन स्ट्राईक. एकनाथसाठी पहिलाच बॉल टर्न केले. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहे. प्लंबर झाला परंतु जजमेंट आणि बॅकअप चांगलं होतं. एकच सिंगल इक्वली जाईल. थोडंसं इथे आता मात्र नक्कीच संत गतीने चालली धावसंख्या, कारण की मागील पहिल्या बॉलपासून सुरुवात केली होती. आक्रमकता स्वीकार केली होती एकनाथ या बॅटरने आणि भरपूर चांगली बॅटिंगची मात्र नरेश आणि एकनाथची देखील पाहायला मिळते. आता नॉन स्ट्राईक एंडला असेल एकनाथ. ओहो यावेळी फटका फसला. मिस टायमिंग स्ट्रोक. झेलची संधी आणि वॉटर कॉट. चांगला झेल पकडलाय. झेल संपादित केले. दुसऱ्या बॉलवर विकेट प्राप्त झाली. महत्वाची विकेट होती. त्याने देखील एक चौकार खेळला होता त्याच्या बॅटमधनं आणि त्याला बाद करण्यामध्ये यश प्राप्त झालं. 26 लॉस ऑफ 1 विकेट 26 धावा टीमच्या स्कोर कार्डवर. 1.2 बॉलचा खेळ समाप्त झालाय. आतापर्यंत समीर चांगलं कमबॅक म्हणायला हरकत नाही आपल्या संघासाठी करून दिलं या समीर या गोलंदाजाने. धावपल इथे संत ठेवायचं काम सध्याच्या घडीला गोलंदाज समीर करतो या ओव्हरमध्ये. धावसंख्या 26 या आकड्यावर आणि एका विकेटच्या मोबदला पहिल्या ओव्हरमध्ये या खऱ्या अर्थाने 25 धावा ज्यामध्ये खर्च केल्या होत्या गोलंदाज अभयने. आणि क्रमांक 2च्या षटकामध्ये समीर याने हे चांगलं कमबॅक करून दिले आपल्या संघाला. पुढील बॉल बॉलिंग ट्रॅकवर समीर. पुन्हा एकदा तेज रफ्तार गोलंदाजी जी मात्र गोलंदाज समीरची पाहतोय. आणखीन एक डॉट बॉल. मागील बॉलवर विकेट, त्यानंतर आलेला डॉट बॉल. चांगलं प्रत्युत्तर देताना गोलंदाज समीरला पाहतोय. या मॅच मध्ये वाघाची वाडी या संघाला पुढील सरकते. संत गतीने चाललेली धावसंख्या क्रमांक 2च्या षटकामध्ये आपण जी मात्र बॅटिंग टीम अरोही 11 वाघाची वाडी या संघाची पाहतोय. धावसंख्या 27 या आकड्यावर एका विकेटच्या मोबदल्यात क्रमांक 2चं षटक मधला शेवटचा बॉल शिल्लक असेल. स्टील 1 टू गो. समीर बॉलिंग ट्रॅकवर. ओहो स्लॉट मध्ये होता. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. येतोय बॉलच्या खाली आणि नो डाऊट कोणतीही चूक करत नाहीये. पकडलाय जेल आणि संपला बॅटर ज्याने अक्षरशः धावांचा पाऊस पडला होता तो एकनाथ. बॅक टू द आउट. क्रमांक 3 मैदानामध्ये मार्गस्थ असेल. खूप चांगली गोलंदाजी म्हणायला हरकत नाहीये जी मात्र गोलंदाज समीरची, कारण की थोडंसं ते संकट आलं होतं आपल्या टीमवर. म्हणजेच जे हनुमान किसल या संघावर त्यानंतर काय कमबॅक केलंय. फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्यात आणि 2 विकेट देखील प्राप्त केली जी मात्र गोलंदाज समीरने. याच्या अनुषंगाने ते पाहिलं तर नक्कीच धावसंख्या 27 लॉस ऑफ 2 विकेट 27 या आकड्यावर 2 ओव्हरचा खेळ देखील समाप्त झालाय. चांगली परिस्थिती जी मात्र सध्याच्या घडीला किसल या संघाची देखील पाहतोय. ऑन साईडला वळवला डीप मध्ये ट्रॅव्हल केले. खाली क्षेत्र निवल वॅकंड एरियामध्ये बॉल ट्रॅव्हल केलं होतं. त्यानंतर एक सिंगल इक्वडली जाईल आणि
एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या 28-28 या आकड्यावर जाऊन पोहोचले. चांगली बॅटिंग जी मात्र म्हणायला हरकत नाहीये, कारण की एकनाथ त्याच्या बॅटमधून चांगली फटकेबाजी येत होती, चांगली फटकेबाजी खेळला देखील, परंतु त्याला मात्र बाद करण्यामध्ये यश क्रमांक 2च्या षटकामध्ये झालं. त्यानंतर थोडीशी परिस्थिती ढासळताना जे मात्र वाघाचीवाडी या संघाची पाहतो या मॅचमध्ये. पुढील बॉल ओव्हर द विकेट. ओहो, ऑन साइडला हुक केलं, शॉर्ट बॉल होता, पूल केलंय, पूल अँड सक्सेसफुल, आणि धावा देखील बुक केल्यात. आला हा चौकार. चौकाराच्या मदतीने धावसंख्या आता वेगाने वाढते, सरसावताना पाहतो या मॅच मध्ये. धावसंख्या 32 या आकड्यावर 2 विकेटच्या मोबदल्यात 2.2 बॉलचा खेळ झाला समाप्त. 4 षटकांची मॅच असेल. भरपूर चांगली फलंदाजी आणि भरपूर चांगली गोलंदाजी देखील या मॅच मध्ये पाहायला मिळाली दोन्ही टीम कडनं. चांगला संघर्ष ते करताना दोन्ही टीमचा आपण पाहतो या मॅच मध्ये. वाघाचीवाडी संघ आणि त्यांच्या विपक्ष किसल या संघाला. पुढील बॉल बॉलिंग ट्रॅकवर ओव्हर द विकेट, लेफ्ट राऊंड द विकेट. हो हो, यावेळी फटका बसला, मिस्टामिंग स्ट्रोक लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. बॉल ट्रॅव्हल एक्झिक्यूट केला होता, फटका लॉफ्ट ड्राईव्ह केला होता, क्षेत्ररक्षक डीप वर आला. फिल्डिंग खूप चांगली पाहायला मिळते. शॉर्ट कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली. तोपर्यंत 2 धावा इकवल्या गेल्या. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या 34, लॉस ऑफ टू विकेट 34 या आकड्यावर. पुढील बॉल ऑन साइडला बोलवलाय, पुन्हा एकदा टर्न केलाय, क्षेत्ररक्षक फक्त बनेल दर्शक. फिल्डर बॉल कडे पाहतोय आणि पाहतच राहील. बॉल गेला सीमारेषा पलीकडे. आलाय हा संघर्षाचा शंखनाद फुंकणारा भव्य षटक. संख्या 40 या आकड्यावर. षटक क्रमांक 3. चांगली गोलंदाजी क्रमांक 2च्या षटकामध्ये करून दिली होती, परंतु त्यानंतर पुन्हा एकदा सागर गोलंदाज क्रमांक 3च्या षटकामध्ये इन्व्हाइट केलं होतं, 5 रन दिलं होतं, परंतु त्याच्यावर देखील आक्रमकता स्वीकार केले बॅटर तानाजी या बॅटरने. मागील मॅचमध्ये देखील भरपूर असे काही चित्र पाहायला मिळालं होतं. तानाजी एक चांगल्या स्थितीचा बॅटर आहे. यावेळी फटका बसला, डान्सिंग डाऊन द ट्रॅक फटका एक्झिक्यूट केला होता. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचला देखील होता, परंतु झेल कलेक्ट करू शकला नाही. कॅच ड्रॉप होते. तानाजीला जीवनदान मिळतंय आणि शेवटचे एक बॉल शिल्लक असेल. षटक क्रमांक 3. स्टील 1 टू गो. 42 धावा टीमच्या स्कोर कार्डवर. सध्या आपण पाहतोय स्वर्गीय रघुनाथ स्मृती चषक 2025 टेनिस बॉल क्रिकेटचा हा देखणा 16चा दिवस क्रमांक 3. पहिल्या दिवसामध्ये दसई संघ जो मात्र क्वालिफाय झाला. दुसऱ्या दिवसामध्ये जेबी स्पोर्ट्स काट्याची वाडी, आणि आज खऱ्या अर्थाने तिसऱ्या फेरीत दाखल होणारा संघ महासंघ असेल. मयूरदादा मार्के यांचा नक्कीच या स्टेजवर या मंचावरती आगमन झालं आणि त्यांचं देखील करूया मोस्ट वेलकम. स्टील 1 टू गो. शेवटचा बॉल. हो अगदी खोलात टाकला होता, पुढ्यात टाकला होता. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. मिड ऑफच्या दरम्यान अला बॉलला गॅदर केलं. फेकी खूप चांगली होती. याच अनुषंगाने पाहता पाहता 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 3 ओव्हरमध्ये तब्बल टीमच्या स्कोर कार्डवर धावसंख्या 44 या आकड्यावर जाऊन पोहोचले. 13 मिनिटे आणि 41 सेकंडमध्ये 3 षटके इथे कंप्लीट केली आणि यानंतर नक्कीच 44 धावा आहेत. अजून एक षटक इथे कंप्लीट होण्याचं बाकी असेल. तुर्तास मी थांबतो, तुम्ही थांबू नका. ऐकत राहा, पाहत राहा स्वर्गीय रघुनाथ बाबा स्मृती चषक 2025 टेनिस बॉल क्रिकेटचा हा देखणा 16. आणि कॉम्बॉक्स मध्ये परिवर्तन करूया, तिथे जोडले जाते याच विभागातील एक नामांकित समालोचक, व्हॉइस ऑफ दसई, द ब्रँड ऑफ दसई, म्हणजे राजेश मुकणे सर. चव्वेचाळीस धावा दफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 3 विकेट पहिल्याच बॉलवरती सुयश प्राप्त झालं. गोलंदाज चिन्मय पहिला बॉल हाताळत असताना चौथ्या षटकाचा यॉर्कर प्रॉपरली आणि तिथे क्लीन बोल्ड होताना पाहायला मिळतो बॅटर. आता नवीन फलंदाज दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये. महेश वाघ
सध्याच्या घडीला स्ट्रायकिंग एंडवरती या शेवटचे 5 बॉल शिल्लक आहेत पहिल्या डावामधले. 44 धावा स्कोर कार्ड वरती. चांगली सुरुवात आहे मैदानाच्या आतमध्ये. आरोही 11 वाघाची वाडी क्रिकेट संघ आपल्याला पाहायला मिळतोय. इथे चांगला बॉल, सुंदर चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. डॉट बॉलची सांगता झाली मैदानाच्या आतमध्ये. शेवटचे 4 बॉल शिल्लक आहेत. बॅटिंग करणाऱ्या संघाने रिव्ह्यू घेतला वाईट साठी यासाठीच. ऑन फील्ड अंपायर तुमचं डिसिजन काय आहे? फेअर डिलिव्हरी यासाठीच. डॉट बॉल 44 धावा फलकावरती. पहिल्या बॉलवरती विकेट, त्यानंतर डॉट बॉल जो मात्र येताना पाहायला मिळतोय. फलंदाज तयार महेश स्ट्रायकिंग एंड वरती. विकेट केलाय तिथे. जर आपण पाहिलं तर प्रॉपर मिडल आणि त्यानंतर चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. महेश वाघच्या बॅटमधून आला षटकार. फिफ्टी अप 50 धावा फलकावरती ज्या मात्र आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या बॉलवरती चिन्मयला सफलता, त्यानंतर डॉट बॉल, त्यानंतर षटकार येताना पाहायला मिळतो. शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत. फुल टॉस आडव्या पाठ नॉन साइडला डीप मिड विकेटला. फटका सुंदर आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित. एक धाव दुसऱ्या धावेचा प्रयत्न तो मात्र झाला नाही. या सिंगल आली. या संघाची धावसंख्या 51 धावा. बिगिट बाहेर. सुंदर फटका. चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे षटकार. धावा फलकावरती सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतात. पिकअप शॉट आपण पाहिला एक्झॅक्टली अगदी परफेक्ट मिडल आणि त्यानंतर डिप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा षटकार आलेला आहे. 57 धावा. स्टील 1 टू गो. शेवटचा बॉल जो मात्र शिल्लक आहे. सध्याच्या घडीला चांगली बॅटिंग होत असताना आरोही 11 वाघाची वाडी क्रिकेट संघ या मॅच मध्ये आतापर्यंत 57 धाब्यांपर्यंत जाऊन पोहोचला. शेवटचा बॉल गोलंदाज चिन्मय स्टेप आउट झालेत. बिगिट करण्याचा प्रयत्न आणि तिथे सिंगल जी मात्र येताना पाहायला मिळते. 1 रन आली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तिथे विकेट सॅक्रिफाईस. रनआउटची विकेट. 4 षटकांचा वाजवी खेळ समाप्त. मैदानाच्या आतमध्ये पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत होती टीम आरोही 11 वाघाची वाडी. 4 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झालेली आहे 58 धावा आणि 59 धावेंचं लक्ष या मॅच मध्ये ठेवलं गेलंय मैदानाच्या आतमध्ये जहानमान किसल क्रिकेट संघासमोर.
59 धाव्यांचं लक्ष आहे हा सामना जिंकण्यासाठी जहानमान किसल क्रिकेट संघाला. सलामीची जोडी दाखल झाली मैदानाच्या मध्ये ऋषी आणि त्याच्या सुप्तील बॅटर पीटर. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज महेश वाघ. पहिल्या षटकामध्ये त्याला इन्व्हाइट केलंय. अगदी चांगली बॅटिंग आपण पाहिली. पहिल्या डावामध्ये तब्बल 58 धावा बनवल्या गेल्या. 59 धाव्यांचं लक्ष 24 बॉल मध्ये बनवायच्यात. ऑनस्क्रीन आपल्याला पाहायला मिळेल. सलामीची जोडी दाखल झाली मैदानाच्या आतमध्ये पीटर आणि त्याच्या सुप्तीला बॅटर ऋषी. स्ट्रायकिंग एंडवरती ऋषी आहे, नॉन स्ट्रायकिंग एंडवरती पीटर आहे. महेश वाघच्या हातामध्ये चेंडू दिलाय. पहिल्या ओव्हरची जिम्मेदारी त्याच्या खांद्यावरती जी मात्र आपल्याला पाहायला मिळते. पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे 4 षटकांच्या या लढतीमध्ये. पहिलाच बॉल बॅकलिपला खाली ठेवत असताना हा फटका खेळलाय. तिथे मिसफिल्डिंग पाहायला मिळते. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तिथे बॅकअप देखील खराब आणि तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल. रनआउटची संधी आहे यावेळेस, परंतु पाहता पाहता पहिल्याच बॉलवरती साज बाज और ताज 3 धावा ज्या मात्र एकवटल्या गेलेल्या आहेत. पहिलाच बॉल अगदी चांगला हाताळला होता गोलंदाज महेश वाघनं. प्रॉपरली यॉर्कर तिथे फटका चांगला पाहायला मिळाला होता. फिल्डिंग खराब झाली. त्यानंतर बॅकअप आलं. एकनाचं बॅकअप खराब आणि त्यानंतर 3 धावा ज्या मात्र येताना पाहायला मिळतात. 3 धावा स्कोर कार्ड वरती. स्ट्राईक रोटेट झाली आहे. मागच्या मॅचचा हिरो आता स्ट्रायकिंग वरती पीटर. स्टेप आउट झालेत. बॅक टू द बॉलर ड्राईव्ह खेळलेत. वाईड डिश लॉंग ऑफला डीप मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. एक पेक्षा अधिक मिळणार नाहीये आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आता 4 या धावसंख्येवरती. पहिल्या ओव्हरमध्ये धावांची कोंडी फोडावी लागेल. पहिल्या ओव्हरमध्ये धावा भरपूर बनवाव्या लागतील, कारण जर विचार केला तर मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये असतात. बिग हिट मिस टायमिंग. चेंडू हवे डाऊन दी बॉल. स्वतः गोलंदाज महेश वाघ कॅच पकडलाय आणि महत्वाची विकेट लागली मैदानाच्या आतमध्ये. ऋषी हबात. नवीन फलंदाज दाखल होतात मैदानाच्या आतमध्ये. इनाट नंबर 3 अर्थात टॉप मिडल ऑर्डर मध्ये अभय सध्याच्या घडीला स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळेल. ऋषी या मॅच मध्ये लवकर माघारी परतलेला आहे. बिग हिट करण्याचा प्रयत्न त्याचा राहिला टॉप पेज आणि त्यानंतर कॉटन बोल्ड आपण पाहिली. या गोलंदाज महेश वाघनं हा झेल फिनिश केला. विकेट करण्याचा प्रयत्न. सुंदर चेंडू राहिला. चांगला बॉल जो मात्र टीम केला जातो. फेकला डॉट बॉल. गोलंदाज महेश वाघ सध्याच्या घडीला चांगली कामगिरी करतो मैदानाच्या आतमध्ये. 59 धाव्यांचं लक्ष. बॅटिंग चांगली करायची. प्रत्येक बॉल वरती आक्रमण करावंच लागेल. ऋषी बाद झाला. अभय स्ट्रायकिंग एंड वरती. बिग हिट. सुंदर फटका. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. फुल टॉस वरती हा फुल टोल षटकार. सध्याच्या घडीला 10 धावा फलकावरती. आतापर्यंत 4 चेंडू चांगले हाताळले होते गोलंदाज महेश वाघनं. इथे 5वा चेंडू फुलटॉस हाताला. त्याच्यावरती फुलटोल जो मात्र पाहिलेला आहे. बटर अभयच्या बॅटमधून षटकार आलाय. चांगला बॉल. देखना फटका. खाली क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. रेस लागेल आणि इथे जर आपण पाहिलं तर अगदी चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. प्रयत्न चांगले राहिले होते, परंतु पहिल्या टीमला अगदी जर आपण पाहिलं तर खराब क्षेत्ररक्षण आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. रेस लागली होती. अगदी जर आपण पाहिलं तर क्षेत्रक्षेत्रा ठिकाणी पोहोचला देखील होता, परंतु तिथे त्यांचे चांगले प्रयत्न. त्यानंतर चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावेसाठी फरार होताना पाहायला मिळतोय. शेवटच्या 2 बॉलवरती 2 मोठे फटके आलेले आहेत बॅटर अभयच्या बॅटमधून. सध्याच्या घडीला स्कोर कार्ड वरती 14 धावा आहेत. ऍक्शन रिप्ले आपल्या समोर टाकला जातोय. कशा प्रकारे ही मिसफिल्डिंग झालेली आहे. एक्झॅक्टली प्रयत्न चांगले राहिले होते, परंतु तिथे वर्ग आहेत ते देखील वाचले थोडेसे. 14 धावा, 1 विकेट. दुसऱ्या ओव्हरला सुरुवात आणि गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज
तानाजीचा पहिला बॉल मिस टायमिंग डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक जजमेंट प्रॉपरली आणि मैदानाच्या आतमध्ये मोठा विकेट लागला. फलंदाज पीटर बाद मागच्या मॅचचा हिरो या मॅच मध्ये ठरलाय 0. लागतो धक्का दुसरा. फलंदाज पीटर माघारी. त्याच बॉलवरती मॅचची मोठी विकेट कॅरी झाली. पीटर जो मात्र बाद झालेला आहे. मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज दाखल होत आहेत. चिन्मय सध्याच्या घडीला 4थ्या क्रमांकावरती. पहिल्या ओव्हरमध्ये 14 धावा ज्या मात्र बनवल्या गेलेल्या आहेत. 59 धाव्यांचं लक्ष्य आहे हा सामना जिंकण्यासाठी. सुरुवात पहिल्या ओव्हरमध्ये चांगली झाली होती, परंतु दुसऱ्या ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं तर पहिल्याच बॉलवरती सफलता. 17 चेंडू आणि 45 धाव्यांची आवश्यकता आहे. 17 बॉल 45 धावा. फुल टॉस मिस टायमिंग डाऊन द बॉल आलीन पकडला झेल आणि तिथे 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज बाद होताना पाहायला मिळेल. चिन्मय आल्या पावली माघारी. बॅक टू बॅक 2 सफलता मैदानाच्या आतमध्ये कॅरी झालेल्या आहेत. गोलंदाज तानाजी. पहिल्या बॉलवरती पीटर या फलंदाजाला बाद केलं. त्यानंतर लो फुल टॉसचा बॉल आडवा पाटना खेळले होते. डाऊन द बॉल अनिल त्या ठिकाणी उपस्थित झाले. एक चांगला कॅच इथे फिनिश झाला. नवीन फलंदाज दाखल होत आहेत मैदानाच्या आतमध्ये. समीर. तानाजी ऑन हॅट्रिक. बॅक टू बॅक 2 विकेट. 14 धावा फलकावरती आहेत. ओबी गिट करण्याचा प्रयत्न. सुंदर चेंडू राहिलाय. एक्झॅक्टली अगदी जर आपण पाहिलं तर लेग आणि मिडल स्टिकवरनं चेंडू ट्रॅव्हल झाला ते दर्शवतात पंच सध्याच्या घडीला, कारण चांगला चेंडू अटेम्प्ट केला जातोय सातत्यानं गोलंदाज तानाजीच्या माध्यमातून. 3 बॉल त्यांनी आतापर्यंत चांगले फेकलेले आहेत. वन मोर डॉट बॉल. सुंदर गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. आरोही 11 वाघाची वाडी क्रिकेट संघ करत असताना आतापर्यंत 4 बॉल फेकले, 2 विकेट, 2 डॉट बॉल. चौदा धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 3 विकेट आहेत. आतापर्यंत तानाजीची गोलंदाजी चांगलीच राहिली आहे मैदानाच्या आतमध्ये. इथे लाईन चेक केली जाईल. यासाठीच व्हाईट बॉल पंच आमच्याकडे वळतात. दर्शवला की चेंडू आहे व्हाईट. 1 अतिरिक्त धाव आणि संघाची धावसंख्या 15 धावा स्कोर कार्ड वरती आहे. 14 चेंडू आणि 44 धाव्यांची आवश्यकता आहे. बिग करण्याचा प्रयत्न. 1 मोर डॉट. सुंदर गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. नॅचरल अँगल स्विंग जो मात्र प्राप्त करतोय गोलंदाज तानाजी. सध्याच्या घडीला चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये. आरोही 11 वाघाची वाडी क्रिकेट संघाकडून. ऍक्शन रिप्ले आपल्या समोर टाकला जातो. पडल्यानंतर सातत्यानं आउट स्विंगचा वापर. लेग कटर आपण पाहताय. इथे व्हाईट बॉल, 1 अतिरिक्त धाव. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती आता 16 या धावसंख्येवरती. 13 चेंडू 43 धाव्यांची आवश्यकता. सुंदर बॉल, तितकाच चांगला फटका आहे. सिंगल या बॉलवरती इझिली कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न. तिथे आता रनआउटची संधी आहे आणि तिथे रनआउटची विकेट आली आहे. फलंदाज बाद. बारा चेंडू आणि 42 धाव्यांची आवश्यकता आहे. 11.00 ची सरासरी प्रत्येक ओव्हरमध्ये मेंटेन ठेवायची. 12 चेंडू 42 धाव्यांची आवश्यकता. तिसऱ्या ओव्हरला सुरुवात होताना पाहायला मिळेल गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज नरेश. बारा चेंडू 42 धाव्यांची आवश्यकता आहे. स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर अनिकेत. नरेश तिसऱ्या ओव्हरची सुरुवात करत असताना गोलंदाजी मार्गावरती सध्याच्या घडीला तो सज्ज झालेला आहे. 12 बॉल 42 धाव्यांची आवश्यकता. पहिला बॉल तिथे जर आपण पाहिलं तर क्विक सिंगल जी मात्र घेतली जाते मैदानाच्या आतमध्ये. 1 धाव आलेली आहे आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती आहे आता 18 धावा. 11 चेंडू आणि 41 धाव्यांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी.
विकेट केला, सुंदर फटका, क्षेत्ररक्षक डीप मध्ये आणि उपस्थित आहे. एक धाव, दुसरा धावाचा प्रयत्न, चुकीच्या एंडला आली फेकी आणि तिथे जर आपण पाहिलं तर सिंगल प्लस विकेट, फलंदाज बाद. नवीन फलंदाज दाखल होतात मैदानाच्या आतमध्ये. गणेश 19 धावा फलकावरती आहेत. 5 विकेट मैदानाच्या आतमध्ये गमळले आहेत. जय हनुमान किसल क्रिकेट संघ या मॅच मध्ये पूर्णपणे अडचणीत आहे. पहिल्या डावामध्ये बॅटिंग चांगली झाली आहे आरोही 11 वाघाचीवाडी क्रिकेट संघाची. 58 धावा या संघानं बनवल्या. 59 धाव्यांचं मोठं लक्ष ठेवलं होतं. पहिल्या ओव्हरमध्ये 14 धावा, त्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये मॅजिकल स्पेल आपण तानाजीचा पाहिला आणि तदनंतर पूर्णपणे या मॅच मध्ये आता हवी झाली टीम आरोही 11 वाघाचीवाडी. एक धाव, दुसऱ्या धावाचा प्रयत्न, रनआउटची संधी आहे तिथे. पाहता पाहता 2 धावा कंप्लीट होताना पाहायला मिळतील. संघाची धावसंख्या 21 धावा, शेवटचे 9 बॉल आणि 38 धाव्यांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. 9 चेंडू 38 धाव्यांची गरज. नऊ चेंडू 38 धाव्यांची आवश्यकता आहे. विकेट करण्याचा प्रयत्न आणि तिथे चांगला बॉल, डॉट बॉलची सांगता होताना पाहायला मिळते सध्याच्या घडीला. फेअर डिलिव्हरी. फलंदाज तयार, स्ट्रायकिंग एंड वरती. शेवटचे 8 बॉल 38 धाव्यांची आवश्यकता आहे. फुल टॉस, चेंडू सीमा रेषेच्या बाहेर, षटकार. सात चेंडू आणि 32 धाव्यांची आवश्यकता आहे. अभयच्या बॅट मधून हा षटकार आपण पाहिलेला आहे. 7 चेंडू आणि 32 धावा हे समीकरण. फलंदाज तयार, स्ट्रायकिंग एंड वरती अभय. बिग करण्याचा प्रयत्न, सुंदर चेंडू, ओव्हर कंप्लीट. 3 षटकांचा खेळ समाप्त. शेवटचे 6 बॉल आणि 32 धाव्यांची आवश्यकता. स्पीड अप द्या थोडासा, अजून एक मॅच कव्हर करायची आहे मित्रांनो. एक्झॅक्टली आपण पाहू शकता आता घड्याळामध्ये वाजलेले आहेत 4:50 आणि 5:45 वाजता बॅड लाईट होते. याच अनुषंगाने वेळ वाचवणं भरपूर महत्वाचं राहील. पहिला बॉल मिस टायमिंग, डाऊन द बॉल, क्षेत्ररक्षक विकेट. फलंदाज गणेश बाद. नवीन फलंदाज दाखल होत आहेत आकाश. 5 चेंडू आणि 32 धाव्यांची आवश्यकता. पाच चेंडू आणि 32 धावा. बॅटची कडा, तिथे विकेट. नवीन फलंदाज दाखल होतात मैदानाच्या आतमध्ये पंकज. या मॅच मध्ये फक्त आता औपचारिकता शिल्लक राहिलेली आहे. चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये केली. पहिल्या डावामध्ये आरोही 11 वाघाचीवाडी क्रिकेट संघाने 58 धावा बनवल्या, 59 धाव्यांचं लक्ष आणि त्यानंतर प्रत्येक गोलंदाजाने आपली कामगिरी चांगलीच बजावली मैदानाच्या आतमध्ये.
तिथे चांगला बॉल पडल्यानंतर एक्स्ट्रा बाउन्स मात्र प्राप्त झालेला आहे गोलंदाजाला. डॉट बॉलची सांगता 3 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता पूर्णपणे हावी झाली या मॅच मध्ये. आरोही 11 वाघाची वाडी हा क्रिकेट संघ चांगली कामगिरी करतोय. सध्याच्या घडीला पूर्णपणे विजयाच्या दिशेकडे वाटचाल करतोय. 3 बॉल 32. सुंदर फटका इनसाइड आउट खेळलेला आहेत. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे तिथे चेंडू अगदी बाउंड्रीच्या जवळपास अडवला जातो. 1 धाव या बॉलवरती एकवटली जाते. आता शेवटचे 2 बॉल आणि 31 धाव्यांची आवश्यकता. इथे सुंदर चेंडू डॉट बॉल. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 31 धाव्यांची आवश्यकता. हा सामना पूर्णपणे आता जिंकला टीम आरोही 11 वाघाची वाडी क्रिकेट संघानं आणि या संघानं मारली आहे 3ऱ्या फेरीमध्ये धडक. अभिनंदन टीम हार्ड अँड टफ लक टीम. जहानमान किसल आपण या स्पर्धेमध्ये आपला सहभाग नोंदवलात. आपला चांगला खेळ आम्ही पाहिलेला आहे. मॅनेजमेंट कमिटीच्या वतीने आपल्या मनापासून आभार आणि पुढच्या स्पर्धेसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड आपण देणार आहोत. चला कर्णधार जय बजरंग महाज संघाचा कॅप्टन आपण यायचं लगेच आणि आरोही 11 वाघाची वाडी कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये जॉईंट व्हा. सुरुवातीला आपण देत आहोत मॅन ऑफ द मॅच ज्याची कामगिरी दोन्ही फॉर्मॅट मध्ये चांगली राहिली. गोलंदाजी करत असताना 2 विकेट, बॅटिंग करत असताना 6 चेंडू आणि 15 धाव्यांचं इंडिव्हिज्युअल कॉन्ट्रीब्युशन तो तानाजी ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. तानाजी आपण या लगेच मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड आपण प्रथमतः देऊया आणि त्यानंतर आजच्या दिवसातील शेवटच्या सामन्याला सुरुवात आपण करणार आहोत. या सिरीज टॉस झाल्यानंतर मॅचला सुरुवात होताना पाहायला मिळेल. मॅन ऑफ द मॅच चला तानाजी आपण